श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण स्वतःची किंमत वाढवण्यासाठी काही गुप्त नियम आहेत त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका, म्हणजे जेव्हा मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. जास्त वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा, पहिला नियम, चालताना नेहमी सरळ आणि खांदे उंच करून चालणे. बघा, काहींना मान खाली करून खांदे खाली करून चालायची सवय असते. यामुळे काय होते, तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो लो आहे असे समोरच्याला वाटते. यामुळे काय, आपली पर्सनॅलिटी डाऊन होते. त्यामुळे चालताना नेहमी सरळ, खांदे उंच करून आणि मान सरळ करून चालणे. थोडक्यात काय, ताठ मानेने चालणे. पुढचा नियम, बोलताना लोकांच्या डोळ्यात डोळे घालून बोला. बघा, कधी कधी काय होतं, आपण बोलताना समोरच्याला काय वाटेल त्याच्या मनाचा आपण विचार करतो. त्यामुळे किंवा कधी कधी आपण बोलताना लाजतो, समोरच्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलायला लाजतो. तर असे करू नका. जेव्हाही तुम्ही एखाद्याबरोबर बोलत असता तेव्हा तुम्ही त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोला. आणि जेव्हा आपण एखाद्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो तेव्हा आपला कॉन्फिडन्स शो होत असतो. त्यामुळे एखादा इंटरव्ह्यूला जर तुम्ही गेला आणि बोलताना जर खाली मान करून बोलत असाल तर तुमचा कॉन्फिडन्स लो आहे असे समोरच्याला वाटते. त्यामुळे कधीही बोलणाऱ्याच्या डोळ्यात डोळे घालून बोला. पुढचा नियम, आपल्या भावना कंट्रोलमध्ये ठेवा, जेणेकरून लोकांच्या हसण्याला कारणीभूत होणार नाही. बघा, कधी कधी काय होतं, आपण खूप एक्साईट होतो, खूप छान वाटतं आपल्याला कधी कधी, आणि कधी कधी खूपच वाईट वाटतं, आणि खूप वाईट वाटलं तर आपल्याला रडायलाही येतं. मग हे असे नका करू. तुमच्या ज्या भावना आहेत त्या कंट्रोलमध्ये ठेवा. आणि हे कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तुम्ही मेडिटेशनचा यूज करू शकता. तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला खूप दुःख झालेले आहे तेव्हा दीर्घ श्वास घ्या, देवाचे नामस्मरण करा. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या भावना कंट्रोलमध्ये ठेवा, जेणेकरून लोकांच्या हसण्याला कारणीभूत होणार नाही. तसेच पुढचा नियम, स्वतःला नेहमी कार्यात मग्न करून घ्या. काम न करणाऱ्या व्यक्तींना नेहमी समाजाकडून नाकारले जाते. बघा, खाली दिमाग शैतान का घर, हे तर आपल्याला माहीत आहे. त्यामुळे जेव्हा आपण एखाद्या कामामध्ये मग्न असतो, कोणते काम करत असतो तेव्हा मनामध्ये कोणतेही वाईट विचार येत नाहीत. आपल्या मनात नेहमी चांगले आणि कामाचे विचार येतात. यासाठी तुम्ही तुमचे छंद जोपासू शकता. तुम्हाला जे एखादी गोष्ट आवडती ते करू शकता. तुम्ही निसर्गामध्ये जाऊन फिरू शकता. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, त्याला बरेच ऑप्शन्स आहेत. त्यामुळे स्वतःला नेहमी कार्यात मग्न करून घ्या. तसेच प्रत्येक दिवशी असे काम करण्यास घ्या की जे काम करण्यासाठी तुम्ही घाबरता. बघा, एखादी गोष्ट आपल्याला जर येत नाही आणि जेव्हा आपण ती गोष्ट शिकतो, उदाहरणार्थ पोहायचं असेल, उदाहरणार्थ गाडी चालवायचं असेल, जेव्हा या गोष्टी आपण शिकतो तेव्हा आपला कॉन्फिडन्स पण तेवढाच वाढलेला असतो, आपली भीती निघून गेलेली असते. त्यामुळे प्रत्येक दिवशी असे काम करण्यास घ्या की जे काम करण्यासाठी तुम्ही खूप घाबरता. प्रत्येक वेळेस असे काम करा की जी इतर लोक करू शकत नाहीत. कधी कधी आपण काय विचार करतो, अरे हे काम किती अवघड आहे, एवढा मोठा माणूस आहे, त्याला जमलेले नाही आणि मी काय करू शकतो. तर असा विचार तुम्ही करू नका. ते तुम्ही स्वतः करायला घ्या, कष्टाने करा, शेवटपर्यंत प्रामाणिकपणे ते काम करा. जर ते काम सक्सेस झाले तर त्याचा आनंद, त्याच्यापेक्षा वेगळा आनंद तुम्हाला मिळणार नाही. पुढचा नियम, एखादी गोष्ट जर आपल्याला समजत नसेल तर लाज सोडून पुन्हा ती गोष्ट तुम्ही समजावून घ्या. बघा, कधी कधी काय होतं की एखादी गोष्ट आपल्याला समजलेली नसते. मग आपल्याला असं, अरे मी कसं विचारू, मला लोक काय म्हणतील, हा समोरचा व्यक्ती काय म्हणेल, तर अशी आपण लाज मनात बाळगत असतो. तर हे तुम्ही मनात न बाळगता बिनधास्तपणे जर तुम्हाला एखादी गोष्ट समजली नाही तर त्या व्यक्तीला तुम्ही विचारा, म्हणजे जेणेकरून तुमचा तो कन्सेप्ट क्लिअर होईल. तुमचे सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत समोरच्या व्यक्तीला तुम्ही विचारत राहा. पुढचा नियम, जर तुम्हाला विश्वास असेल की तुम्ही हे काम करू शकता तर ते पूर्ण करा. मध्येच अर्धवट सोडू नका, कारण ज्या गोष्टी लोकांना सहजपणे मिळतात त्याची किंमत केली जात नाही. बघा, सहजासहजी मिळालेल्या कोणत्याही गोष्टीची किंमत राहत नाही किंवा केली जात नाही.
तसेच पुढचा नियम, आपल्या चेहऱ्यावरील हसू कधीही कमी होऊ देऊ नका, नाहीतर लोक तुमच्याकडे लक्ष देणे सोडून देतील. बघा, नेहमी जो हसतमुख चेहरा असतो, लोक त्या व्यक्तींकडे खूप अट्रॅक्ट होतात. आणि जे रडके चेहरे असतात, लोकांना काय वाटतं, अरे हा तर सारखाच रडतो, याच्याकडे कशाला जायचं. त्यामुळे ही पण एक कला आहे लोकांना अट्रॅक्ट करून घेण्याची. एखादी व्यक्ती समोरून अनोळखी असेल आणि ती जात असेल आणि तुम्ही त्यांच्याकडे सहजच स्माईल केली, तर त्या व्यक्तीचाही दिवस चांगला जातो. त्याचा जर मूड वाईट असेल तर त्याचा मूडही चांगला होतो. त्यामुळे लोकांना नेहमी हसणाऱ्या व्यक्ती आवडतात. त्यामुळे नेहमी हसत खेळत राहा, जेणेकरून लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील. आपल्या आवाजात थोडा गोडवा ठेवा. लोकांशी उद्धटपणे बोलू नका, विनाकारण बोलू नका. जर गरज असेल तरच बोला. असं केल्याने लोक तुम्हाला इज्जत देतील. काही लोकांना खूप बडबड करायची सवय असते, ती बडबड पूर्ण वायफळ असते. मग लोक तुम्हाला कन्सिडर करायला सुरुवात करतात, हा तर काय सारखाच बडबड करतो. म्हणून बोलताना मोजकेच आणि गरजेचेच बोला. पुढचा नियम, स्वतःला एकमेव आणि सर्वोत्कृष्ट समजा. लोक तर देवांमध्ये पण दोष काढतात, आपण तर माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत. त्यामुळे स्वतःला एकमेव असं समजा की माझ्यासारखा दुसरा कुणीच नाही असं समजा. प्रत्येक वेळी टाईमपास करणे पहिले बंद करा, नाहीतर लोक तुम्हाला चुकीचे समजतील आणि तुमच्याकडे लक्ष देणे बंद करतील. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला समजा करमत नाही, तर तो काय करतो, XYZ व्यक्तीला फोन करतो. म्हणजे थोडक्यात काय, त्याला करमत नाही म्हणून याने त्याला फोन केला, म्हणजे थोडक्यात त्यानं त्याला टाईमपास म्हणून फोन केला. तर असं स्वतःला ग्राह्य होईल असं तुम्ही वागू नका. लोक तुम्हाला कन्सिडर करतील, लोक तुमचा टाईमपास म्हणून यूज करतील, असं वागू नका. पुढचा नियम, फालतूक लोकांसाठी वेळ फुकट वाया घालवू नका, नाहीतर तुमची किंमत तुम्ही हाताने कमी करचाल. जे लोक ज्ञानी आहेत त्या लोकांमध्ये तुम्ही वेळ घालवा, जेणेकरून तुमच्या ज्ञानामध्ये पण भर पडेल. जे लोक तुम्हाला वेळ देतात, जे लोक तुम्हाला किंमत देतात, त्यांनाच तुम्ही वेळ द्या, त्यांनाच तुम्ही किंमत द्या. तसेच तुमचे प्रॉब्लेम दुसऱ्यांना सांगत बसू नका. दुसऱ्यांना तुमच्या प्रॉब्लेम्समध्ये काहीही इंटरेस्ट नसतो. या जगामध्ये आपले आई वडील सोडून कुणालाही आपल्या प्रॉब्लेमचं काहीही घेणं देणं नसतं. त्यामुळे आपले प्रॉब्लेम दुसऱ्यांना सांगण्यात आपला वेळ फुकट वाया घालवू नका. आपल्या स्वतःच्या सर्व प्रायव्हेट गोष्टी इतरांशी शेअर करू नका. पण हां, दुसऱ्यांच्या चांगल्या कामाची तुम्ही प्रशंसा जरूर करा, त्यांना ॲप्रिसिएट करा. तसेच आपल्या शब्दावर कायम रहा, म्हणजे तुम्ही ठाम रहा. तुमची पर्सनॅलिटी वाढवण्याचा प्रयत्न करा. आपल्या शब्दावर ठाम राहणे म्हणजे काय, एकापाशी एक बोलायचं, दुसऱ्यापाशी दुसरं, तिसऱ्यापाशी तिसरं, असं करू नका. जे तुम्ही बोलताय ते एका गोष्टीवरती ठाम राहा. कारण की समजा दुसऱ्याने तिसऱ्याला सांगितले तर त्याच्यामध्ये आपली स्वतःची किंमत कमी होते, की अरे हा तर वेगळंच बोलतो, तुझ्यापाशी वेगळं, माझ्यापाशी वेगळं, असं करू नका. जे बोलताय त्याच्यावरती ठाम आणि खरं आणि स्पष्ट बोला. आपल्या स्वतःच्या कार्यात तुम्ही नेहमी पुढे राहा. आपल्या कार्यात नेहमी प्रामाणिक राहा. सर्वात महत्त्वाचं, स्वतःवर प्रेम करा. स्वतःला नेहमी सांगत राहा की मी खूप छान आहे, मी खूप हुशार आहे, मी हे सर्व करू शकतो. जेव्हा तुम्ही झोपेतून उठता तेव्हा सकाळीही बोला, हे 3 वाक्य बोला आणि झोपतानाही हे 3 वाक्य बोला. कारण जेव्हा आपण असं सतत बोलत असतो तेव्हा पॉझिटिव्ह एनर्जी, जे आपण बोलतो आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन, ते आपल्याकडे अट्रॅक्ट होत असतं आणि आपल्या लाईफमध्ये पण पॉझिटिव्ह गोष्टी घडत असतात. त्यामुळे नेहमी स्वतःला सांगत राहा की मी खूप छान आहे, माझ्यावरती खूप प्रेम आहे, मी खूप हुशार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला किंमत द्या. तर बघा, आपली किंमत वाढवण्यासाठी 18 गुप्त नियम मी तुम्हाला सांगितले. तर तुम्हाला हे कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही अशा मित्राला हा व्हिडिओ शेअर करा की जो स्वतःला किंमत देत नाही, त्याच्या आयुष्यावर तो नाराज झालेला आहे. तर अशांना तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री